सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आपण मागील आठवड्याभरापासून जिल्हाभरात पाहतोय आणि राज्यभरात ही चर्चेत गेलेली निवडणूक. आता निवडणूक चर्चेत म्हटलं की त्याला मुद्देही तसेच महत्त्वाचे असतात. नमस्कार, मी संदीप शिंदे. मुद्द्याचं बोलामध्ये आपलं स्वागत करतो. ज्या पद्धतीनं निवडणूक म्हटलं की सर्वच शक्तीचा जो आहे तो वापर केला जातो आणि त्याचाच प्रत्यय जो आहे तो सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जनतेला पाहायला मिळाला आहे. माढा लोकसभा असो, माढा विधानसभा असो किंवा जिल्हाभरातली कोणतीही निवडणूक असो, ती निवडणूक जी आहे ती पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये होत आलेली आहे. साहजिकच आहे, या दोघांची प्रतिष्ठेची निवडणूक जशी आतापर्यंतच्या निवडणुका पार पडल्या तशीच निवडणूक सोलापूर विधान परिषदेची पार पडलेली आहे. या निवडणुकीचं सर्वात महत्त्वाचं चर्चेत आलेला मुद्दा हाच आहे, सर्वसामान्य जनतेला तो पटलाय का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण राजकीय नेते मंडळी आपल्या स्वार्थासाठी काय काय पावलं उचलतात, मात्र ते जनतेला पचतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण ज्या पद्धतीनं आपण मतदारांना सामोरे जाऊन ज्या पद्धतीनं आपण लोकभावनांचा आदर करून कुठंतर जनमताचा कौल घेऊन आपण ज्या पदापर्यंत पोहोचलेला असतो आणि या पदाचा कुठंतर आपण दुरुपयोग करतोय का, पक्षनिष्ठा खुंटीला बांधली जाते का, असाच सवाल जो आहे तो या निवडणुकीच्या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळतोय. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 616 एकूण मतदार आहेत. तर या 616 मतदारांपैकी एक मतदार जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेचा नगरसेवक होता. तो मृत्यू झाल्यानं 615 मतदारांनी जो आहे तो आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला आहे. अर्थात सर्वाधिक महत्त्वाचा विषय जर पाहिलं तर माढा आणि करमाळ्याच्या मतदारसंघातल्या 80 मतदारांनी जो आहे तो आज मतदानाचा हक्क बजावला आहे. 100% या मतदानाची आकडेवारी देखील समोर आलेली पाहायला मिळते. मात्र विषय हाच आहे मुद्दा की ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण चर्चेत येतं त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा मुद्दा हा अधोरेखित होतोय की माढ्याचे आमदार असलेले शरद पवारांच्या पक्षाकडून अर्थात तुतारीकडून निवडून आलेल्या आमदार अभिजित पाटलांनी ज्या पद्धतीनं स्टार आमदार ज्यांना समजलं जातं आणि निवडणुकीला थेट बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असा मुद्दा अधोरेखित करून दिल्ली दरबारी चर्चेत आलेले आमदार उत्तमराव जानकर यांचं देखील भूमिका महत्त्वाची होती. मात्र आणि तिसरे आमदार जे की शरद पवारांच्या तुतारीकडून निवडून आले, मात्र ह्या नारायण आबा पाटील जे करमाळ्याचे आमदार आहेत, या तिघाही आमदारांनी काय केलंय तर स्वतःची पक्षनिष्ठा बाजूला ठेवून थेटपणे जे आहे ती पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जो आहे तो दर्शवला आहे. मग काय, एकीकडे तुम्हाला तुतारी निवडणुकीला निवडून येण्यासाठी हवी वाटते आणि दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या भेटीला जात आहे, पाठिंबा देत आहे, ही कुठली पक्षनिष्ठा असा संतप्त सवाल प्रत्येक नागरिक जो आहे तो जिल्ह्याभरातला विचारताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने या तीनही आमदारांची भूमिका ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समोर आल्या. आमदार अभिजित पाटलांनी थेटपणे सांगितलं की वसंत देशमुख जे आहेत ते त्यांची भूमिका आम्हाला पक्षानं विचारात घेतलं नाही, उमेदवारी देताना आम्हाला पक्षानं विचारात घेतलं नाही. आम्हाला आजही माहीत नाही की वसंत देशमुख पक्षाचे उमेदवार आहेत. साहजिकच त्यांनी नाराजी देखील मोहिते पाटील कुटुंबावर अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलेले आहे. कुठतर हे मुद्दा न पटल्यामुळं आणि पंचायत समिती पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये कुठतर आम्हाला विचारात घेतलं नाही, थेट तुतारीचा उमेदवार पाडण्यामध्ये वसंत देशमुखांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही कुठतर त्यांना मदत न करण्याची भूमिका व्यक्त केली. त्यामुळं एकीकडे तुतारीचा उमेदवार वसंत देशमुखांनी पाडल्यामुळं आता आमदार अभिजित पाटील तुतारीचा माड्याचा उमेदवार पाडणार आहेत की काय अशीच कुठतर राजकीय शक्यता वर्तवली जात होती. थेटपणे त्यांनी माध्यमांना बाईट्स देताना, भाष्य करताना थेटपणे हा देखील मुद्दा अधोरेखित तितकाच मुद्दा महत्त्वाचा की एकीकडे सभापती पदाच्या निवडीमध्ये डावलल्यामुळं कुठतर आमदार अभिजित पाटलांनी हा विषय जो आहे तो समोर चर्चेत आणला आणि कुठतर नाराजी दर्शवून थेटपणे भाजपचे उमेदवार असलेल्या राजेंद्र राऊत यांना जो आहे तो पाठिंबा देऊन पालकमंत्र्यांना जो आहे तो कुठतर सपोर्ट केल्याचं, राजकीय सपोर्ट दिल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे या 3 आमदारांच्या भूमिका सर्वाधिक चर्चेला गेल्या आणि एकीकडे हा मुद्दा असताना दुसरीकडे आमदार उत्तमराव जानकरांनी काय म्हटलं की मोहिते पाटलांनी आमचा केसानं गळा कापला. जर तुम्हाला भूमिका जर आवडत नव्हती किंवा पटलेली नव्हती तर तुम्ही थेट पक्ष प्रमुखांकडे देखील मांडणं तितकंच गरजेचं होतं. मात्र झालंय का असं तर नाहीये. थेटपणे काय केलंय, तिन्ही आमदारांनी पालकमंत्र्यांना सपोर्ट केलाय. हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा. त्याच पाठोपाठ काय घडलंय तर सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी उभा राहिलेले कुर्डुवाडीचे स्वतः उबाटा पक्षाचे असलेले जिल्हाध्यक्ष आहेत अर्थात धनंजय डुकळे की ज्यांची प्रतिष्ठा मानली जाते, त्यांना पक्षाचं लय पक्ष निष्ठेवाला कार्यकर्ता म्हणून संबोधलं जाते. त्यांनी काय केलंय, अक्षरशः त्यांनी देखील पक्षाची निष्ठा जी आहे ती पायदळी तुडवली म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. त्यांनी स्वतःची उमेदवारी अर्ज माघार घेऊन थेटपणे जो आहे तो पालकमंत्र्यांना सपोर्ट केला आहे. आपण काही वेळापूर्वी पाहिला असेल तर या मतदान केंद्राबाहेर जो आहे तो पूर्णपणे त्यांच्यासमोर त्यांनी फोटो सेशन देखील या नगराध्यक्ष असलेल्या जयश्री भिसे जे आहेत त्या उबाटा पक्षाचे आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर
विचार केला, त्यांच्या समेत फोटो सेशन केले. अर्थात फोटो सेशन करायला माध्यमाचा देखील काही अडथळा नसणार आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण करतोय, एकीकडे उभाटा पक्षामधून लोकभावनेतून निवडून येणं आणि दुसरीकडे भाजपाला सपोर्ट करणं, हे कितपत योग्य आहे? कुठे गेली पक्षनिष्ठा? हे सर्व मुद्दे जे आहेत चर्चेत येताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे हे मुद्दा असले तरी दुसरीकडं माड्याचे खासदार असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांचं देखील स्टेटस तेवढंच चर्चेत येताना पाहायला मिळालं. काल रात्री जवळपास 9:30 ते 11:30च्या दरम्यान त्यांनी स्टेटस ठेवलं होतं, हर हर महादेव. नेमका याचा अर्थ काय? हर हर महादेव म्हणजे 3 आमदारांना निवडून आणण्यात आमचीच भूमिका आहे. आणि कुठतर आता आम्ही जरी भूमिका वेगळी घेतली असली तरी आम्ही स्वतःच्या स्वबळावर काही राजकीय चमत्कार काय किंवा राजकीय गेम काय वेगळी आखणी करू शकतात का, हे देखील मोहिते पाटलांचं काय भूमिका कशी असणार आहे किंवा त्यांची रणनीती काय होती हे निकालानंतरच समोर येणार आहे. या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं नेते मंडळींनी दाखवलेली पक्षनिष्ठा पूर्णपणे पायदळी तुडवली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अक्षरशः राजकारणाचा चोता झालाय असं म्हटलं तरी चालणार आहे. आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेलाही मुद्दा जो आहे अतिशय टोचलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला.